देवळाली कॅम्प पोलिसांची मॉक ड्रिल, दंगा नियंत्रणासाठी केला सराव. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी सुरू. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पूर्वनियोजन. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारत देशाची लोकसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचा महोत्सव. 18व्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा झाडून पूर्वतयारीच्या कामाला लागल्या आहेत. लोकशाहीचा हा सर्वात मोठा उत्सव शांततेत, सुरळीत व कुठलाही अनुचित प्रकार न होता पार पाडण्यासाठी काटेकोरपणे नियोजन आणि चोख तयारी केली जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवडणुकीच्या तयारीच्या कामांना गती देण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडूनही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर देवळालीत पोलीस प्रशासनाकडून दंगा नियंत्रण व जमाव पांगविण्यासाठी सराव आणि प्रात्यक्षिके करण्यात आली. आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये, निवडणूक प्रक्रिया सुरळीत, निकोप व शांततामय वातावरणात पार पडावी या उद्देशाने नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे मॉक ड्रिल पार पडले. देवळालीतील नवीन बसस्थानक परिसरात ही रंगीत तालीम घेण्यात आली. यामध्ये सुरक्षेसाठी शिल्डचा वापर, जमाव पांगविण्यासाठी अश्रूधुराचा वापर, गन फायरिंग आदींचे प्रात्यक्षिके सादर झालीत. सर्व प्रकारचे सुरक्षा साहित्य कसे वापरावे याविषयी मार्गदर्शन याप्रसंगी करण्यात आले. त्याचप्रमाणे आक्रमक जमावाला कसे नियंत्रणात आणावे आणि स्वतःसह इतरांचा बचाव कसा करावा याचाही सराव यावेळी करण्यात आला. दंगा नियंत्रण व जमाव पांगविण्याचे रंगीत तालमीत सहाय्यक निरीक्षक शिवाजी आहेर, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, दत्तात्रय पाचोरे, हवालदार श्याम कोटमे, राजेंद्र मोजाड, निळकंठ भुजबळ, अनिल पवार, पंडित आहेर, राहुल बलकवडे, प्रवीण बिडकर, संदीप गीते, सुवर्णा कांडेकर, ज्योती काजळे आदींनी सहभाग नोंदवला. या सरावासाठी स्थानिक तरुणांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य केले. मॉक ड्रिलविषयी पूर्वकल्पना नसलेल्या देवळालीकरांच्या काळजाचा ठोका काही क्षण चुकला होता. मात्र रंगीत तालमीची माहिती मिळताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.